जास्त विचार करणारे ओव्हर थिंकर आहात का माझ्यासारखेच? तर थोडंसं थांबा, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. जो कोणी खूप जास्त विचार करतो त्यांच्यासाठीच आहे. या क्षणी स्वतःचे जास्त विचार थांबवा आणि आयुष्यामध्ये ऍक्शन द्या. ऍक्शन द्या म्हणजे तुमच्या विचारांना प्रत्यक्षात सत्यामध्ये उतरवा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 64वा दिवस आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत. जे कोणीही खूप जास्त फक्त सतत विचारच करतात किंवा ओव्हर थिंकर आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यात कोणते डिसिजन घ्यायला पाहिजे, कोणते निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. थोड्या वर्षांपूर्वी मीही तुमच्यामध्येच मोडणारी होते ओव्हर थिंकिंग, पण आज मी असा काय बदल केला आहे की माझं आयुष्य शांत समाधानी झालेलं आहे. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये बदललेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ जो कोणी पाहत आहे त्या भरपूर साऱ्या लोकांनी आयुष्यामध्ये खूप काहीतरी करायचं ठरवलेलं असेल, परंतु आजपर्यंत ते जिथे आहेत तिथेच असतील. याचं कारण काय आहे? ते एकमेव कारण आहे ओव्हर थिंकिंग. प्रत्येक वेळेस फक्त जास्त आणि जास्त विचार करणे, पण त्या विचारांना प्रत्यक्षात न आणल्यामुळे आज तो किंवा ती प्रत्येक व्यक्ती त्याच ठिकाणी राहिलेली आहे. कारण ते फक्त त्या गोष्टीचा सुरुवातीपासून जेव्हापासून त्यांना हे करायचं असं ठरवलं, दररोज त्या गोष्टीचा फक्त विचार आणि विचारच करत बसलेला आहे. त्याला कधी ऍक्शन मध्ये प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांनी उतरवलंच नाही. मी एक सोपा 1 ते 5 सेकंदाचा रूल तुम्हाला सांगते. एखाद्या वेळेस आपल्या मनात एखादी गोष्ट करण्याची इच्छा व्यक्त होते, परंतु आपण त्याच्या आजूबाजूचा विचार करतो. तो विचार करायचा नाही, त्याच 5 सेकंदात स्वतःला म्हणायचं 5 4 3 2 1, बस, उठ आणि त्या कार्याला लाग. तुमचे ती ओव्हर थिंकिंग तिथंच थांबवा. जो पहिला विचार आला आयुष्यामध्ये करून आपल्याला पुढे जायचा, त्या विचाराला लागणारं कार्य करायला त्या क्षणी उचला. आता जर तुमच्या हातात फोन असेल, माझा व्हिडिओ तुम्ही अर्ध्यातून बंद केला तरी चालतो. या क्षणी एक वही आणि पेन घ्या आणि त्याच्यावरती जर तुमच्या दिमागात काही तुमचं स्वप्न असेल ते ती पेन घ्या आणि लिहा आणि बघा तुमचं आयुष्य या 5 सेकंदानंतर तुम्ही जर त्याला काम करायला सुरुवात केली तर बदललं. माझा व्हिडिओ बघण्यापेक्षा जर माझ्या एखाद्या वाक्याने तुमचं आयुष्य बदलत असेल तर यापेक्षा जास्त आनंद मला काहीच होणार नाही. जास्त विचार करणारे लोक हे वीक, कमजोर मुळीच नसतात. ते फक्त त्यांच्या विचारांच्या याच्यात इतके जास्त गुंतलेले असतात की आयुष्यामध्ये फक्त विचारच करत बसतात. या क्षणी तुम्हाला आयुष्यामध्ये जे ठरवलेलं आहे, जे तुमचं स्वप्न आहे, छोटं असो मोठं असो, तुम्हाला येत असो येत नसो, तुमची परिस्थिती काही असो, या क्षणापासून तुमचे पूर्ण टोटल विचार थांबवा. एका गोष्टीवरती आणा. तुम्हाला भरपूर अशा आयुष्यात गोष्टी करायच्या असतील, परंतु 6 महिन्यासाठी किंवा 90 दिवसांसाठी एखादा प्लॅन आखा आणि त्या प्लॅन मध्ये फक्त तुमच्या पूर्ण विचारांमधली एकच गोष्ट ठरवा. वही आणि पेन घ्या, त्यामध्ये या क्षणी तुम्ही तुमचं ते ध्येय ठरवा आणि थोडे दिवस 90 दिवस फक्त आणि फक्त त्या गोष्टीला लागणाऱ्या गोष्टींचा नुसता विचार करू नका. दररोज त्या गोष्टीला लागणारी गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्यक्षात आणा. ऍक्शन घ्या. ओव्हर थिंकिंग थांबवा आणि ऍक्शन घ्या. ही लोक वीक मुळीच नसतात, परंतु त्यांनी आयुष्यभर जर विचार केला तर ते त्याच ठिकाणी राहून जातात. आणि जर त्यांनी ओव्हर थिंकिंग थांबवली आणि या क्षणी आयुष्यात काय करायचं त्या गोष्टीला सुरुवात केली तर तुम्ही स्वतः विचार करणार नाही की तुम्ही आयुष्यामध्ये कितीतरी समोर जाऊ शकता. नुसतं जास्त विचार करणारे लोक आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. कधी कधी काही लोक जास्त हुशार नसतात, परंतु जो विचार केला तो अंमलामध्ये आणतात, ऍक्शन घेतात, प्रत्यक्षामध्ये उतरवतात, दिनचर्येमध्ये सामील करतात. म्हणून ते लोक हुशार जरी नसले तर त्या गोष्टीमुळे, सातत्यामुळे आयुष्यामध्ये खूप पुढे जातात. तुम्ही जर ओव्हर थिंकर असेल तर पहिले तर आपला एक गोल ठरवा. एकच गोल ठरवा. छोटा असेल, तुम्हाला खूप पुढे जायचं असेल, पण आज त्या पुढे जाण्याच्या गोष्टीसाठी एक छोटस गोल ठरवा. त्याच्यानुसार दररोज एक पाऊल पुढे टाका. त्या पाऊलासाठी सातत्य ठेवा आणि मग एक दिवस तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल. आणि तुमची जी ओव्हर थिंकिंग आहे ती सगळी ओव्हर थिंकिंग एका ठिकाणी, एका विषयामध्ये आणा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांना क्लिअर करणार नाही, स्टेप बाय स्टेप आयुष्यामध्ये चालणार नाही, तुम्हाला खूप मोठं शिखर जरी गाठायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला छोटी छोटी पायरी लागल, सुरुवात लागल. तुम्हाला समजा PhD करायची आहे फिजिक्स मध्ये, MSc मध्ये, मॅथ मध्ये, तुम्ही आता 10वी पास झालात किंवा 12वी पास झालात तर तुम्हाला आधी ठरवावं लागल, मला सायन्स घ्यायचं आहे, मला हे विषय घ्यायचे आहेत. मग एक एक पायरी पुढे चढल्यानंतर मला प्रत्येक वर्षी चांगले मार्क घ्यायचे आहेत, त्यानंतर मला या विषयामध्ये PhD करायची आहे. एवढं जेवढं मोठं स्वप्न असतं ते एका ठिकाणी थांबवा
आणि या वर्षी सध्या तुम्हाला काय शिकायचं आहे, सुरुवात ही बेसिक पासून असते, मुळाच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून असते. त्या गोष्टीची सुरुवात करा, स्टेप बाय स्टेप वरी जा. तुमची थिंकिंगही थांबेल आणि एक डायरेक्शन जेव्हा तुम्ही आयुष्याला देता तेव्हा तुम्ही बरोबर तुमच्या जे पण तुम्ही तुमचं स्वप्न ठरवलेलं आहे, काही पण असो, मग ते कलेबद्दलचा असो, व्यवसायाबद्दलचा असो, एखाद्या स्किल बद्दलचा असो, कम्प्युटर स्किल बद्दलचा असो, काहीही असो, आजकाल सोशल मीडियाचं जग आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे, त्या गोष्टीचा चांगला वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढे नेऊ शकता. आणि मोबाईलचा वापर कमी करा. जे ओव्हर थिंकर असतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रील पाहतात आणि मग वेगवेगळ्या विषयांच्या रील पाहिल्या की कधी हा विचार येतो, कधी तो विचार येतो. मोबाईलचा वापर ओव्हर थिंकर लोकांनी कमी करा. तुमच्या कामासाठी असेल तर ठीक आहे, परंतु ज्या विषयामध्ये तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल त्याच्यासाठी वापर करत असाल तर तरी पण ठीक आहे. नाहीतर तुम्ही ओव्हर थिंकर असाल आणि तुम्ही एखाद्या वहीमध्ये आपलं स्वप्न लिहिलं असेल आणि त्याच्यासाठी जास्त फोनची गरज नसेल तर जास्त फोन वापरू नका. आपली पूर्ण एनर्जी, आपले पूर्ण विचार एकाच विषयामध्ये गुंतवा. ओव्हर थिंकिंग त्याच विषयापुरती ठेवा. जास्त विचार करत बसू नका. आयुष्यामध्ये त्या गोष्टीला आणा, आत्मसात करा, त्या गोष्टीला ऍक्शन द्या आणि दररोज त्या गोष्टीचा एक एक पाऊल पुढे पुढे जा. तुम्हाला माहित आहे का तुमचं आयुष्य कुणी थांबवलं? तुमच्या घरच्यांनी का? मुळीच नाही. तुमच्या नशिबानी का? मुळीच नाही. फक्त तुमच्या या विचारांनी तुमचं आयुष्य थांबवलेलं आहे. तुमच्या ओव्हर थिंकिंगनी, फक्त आणि फक्त सतत विचार करत राहणाऱ्या गोष्टींनी तुमचं आयुष्य थांबलेलं आहे. जे पण तुमच्या या डोक्यामध्ये विचार आहेत त्याच्यातला एक बेसिक असा विचार आयुष्यात आणा ज्याने तुम्हाला येणाऱ्या आयुष्यामध्ये 4 पैसे कमवायचे आहे. तुमची तब्येत चांगली नसेल तर शरीरयष्टी कमवायची आहे. तुमच्या आयुष्याचं जे पण गोल आहे भविष्यामध्ये, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, पैशाच्या उद्देशाने, तब्येतीच्या उद्देशाने, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक विचारांच्या दृष्टिकोनातून, या तिन्ही दृष्टिकोनातून जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर या क्षणी ओव्हर थिंकिंग थांबवा आणि आयुष्यात कोणती गोष्ट आपल्याला पुढे नेणार आहे ती गोष्ट एका कागदावर लिहा. एकच ध्येय एका वेळेस करा. एकाच गोष्टीच्या मागे लागा. 6 महिने, 3 महिने, 90 दिवसाचं गोल आखा आणि त्या गोष्टीलाच काय काय लागतं त्या गोष्टी शिका. तुमची ओव्हर थिंकिंग थांबवा. एका वेळेस जर तुम्ही एकच कामावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुमचे दुसरे विचारही थांबतील आणि तुमचे विचारही त्याच गोष्टीला काय शिकावं, काय करावं याच्या भोवती राहतील आणि तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा. यामुळे तुमची ओव्हर थिंकिंग थांबेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त लवकर होईल. कारण तर तुम्ही एकाच वेळेस वेगवेगळ्या गोष्टी करणार नाही. मग आयुष्यामध्ये तुमच्या भलेही तुम्हाला खूप वेगवेगळी स्वप्न पाहायची असेल तर सुरुवातीला अशी गोष्ट करा, तुमच्या वयानुसार, तुमच्या पैशानुसार, काळानुसार तुम्हाला जी गोष्ट लवकरात लवकर कमाईचं माध्यम मिळून देईल किंवा तुम्हाला ती गोष्ट आयुष्यामध्ये लवकर पुढे नेईल अशीच गोष्ट सुरुवातीला ठरवा. ओव्हर थिंकिंग थांबवा. जास्त नुसतं विचारांचा गुंता मंथन करणं शरीरामध्ये, मनामध्ये बंद करा आणि एका योग्य दिशेने स्वतःला आणा. मग बघा तुमचं आयुष्य किती पुढे जातं ते. ओव्हर थिंकिंग म्हणजे हा ऍक्शनचा शत्रू असतो. ऍक्शन म्हणजे काय? कृतीचा. एखादी गोष्ट आपण ठरवली, ती करायच्या आधी नुसतंच आपण विचार करत बसलो, 1 घंटा 2 घंटे दिवसभर विचारातच गेला, मग त्या विचार करण्याला काही अर्थ राहिला का? नाही. वेळेचं एक महत्व असतं. जो विचार केला तो अंमलात आणा, या क्षणापासून आणा आणि त्या गोष्टीला ऍक्शन द्या. ऍक्शन नाही दिलं तर तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर ओव्हर थिंकिंग. जास्त विचार करणे, विचारांचा गुंता करणे, परिणामाची भीती वाटणे. परिणाम कधी चांगला येईल? जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला योग्य प्रकारे वेळ द्याल, शिस्तबद्ध वेळ द्याल. हार्डवर्क शिवाय, मेहनतीशिवाय यशाला पर्याय नाही. परंतु मेहनत करा, योग्यरित्या करा. सोशल मीडियाचा वापर घ्या. एका वहीमध्ये तुमचं गोल ठरवा. त्याच्यासाठी काहीच जर येत नसेल तर छोटी छोट्या गोष्टी शिका. दररोज त्या गोष्टीला वेळ द्या. अर्धा तास, 1 तास, दररोज थोडा थोडा वेळ वाढवा. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी द्याल. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर जेवढ्या पुढे सध्या समाजात काय होत आहे, काय करंट घडामोडी आहे, तुम्ही जर सरकारी परीक्षेच्या तयारीमध्ये नसाल तर कोणत्याही गोष्टीचं काहीही घेणं देणं ठेवू नका. 90 दिवसाचा एक प्लॅन आखा. स्वतः फक्त त्या गोष्टीला शिकून आत्मसात करण्यामध्ये लागा. 6 महिने, 1 वर्ष, जितके पण दिवस लागो. तुम्ही या सध्याच्या काळात माणूस खूप डिस्ट्रॅक्ट आहे.
सतत माणसाचे विचार या फोनच्या माध्यमाने, रील्सच्या माध्यमाने बदलत आहेत. खूप जास्त विचार करायला लागलेले आहे. त्या व्यक्तीने एवढं चांगलं केलं, आपण का करू शकलो नाही? कारण आपण एका गोष्टीवरती ठाम राहिलो नाही. पहिले ते गोष्ट ठरवा, त्या गोष्टीला वेळ द्या आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा. प्रत्येक व्यक्ती जास्त विचार किंवा ओव्हर थिंकिंग का करतो? आपण एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर विचार करतो, माझ्याने ही गोष्ट शक्य होईल का? मला 4 लोक काय म्हणतील? माझ्याने ही गोष्ट नाही झालं तर समाज माझ्यावर हसेल. काहीही फरक पडत नाही. नुसती एखादी गोष्ट विचारात ठेवली तर तुम्हाला ती गोष्ट होणार की नाही कसं कळेल? एखाद्या गोष्टीची जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर त्याच्यापर्यंत तुम्ही कुठवर जाऊ शकणार होता हे आयुष्यभर तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी तुम्ही सुरुवात केली, त्याला वेळ दिला, योग्य वेळ दिला, ती गोष्ट तुम्ही करूच शकत नाही. फक्त सरकारी परीक्षा, त्याच्यामध्ये फक्त मोजक्या जागा असतात, लाखो करोडो फॉर्म भरत असतात, जागा फक्त 1-2 असतात. मग तिथं उरलेल्या 2 लोक सोडून जिथं सक्सेसचा पॉइंटच कमी आहे तिथंच तुम्ही बिनकामाची नुसती मेहनत केली तर सांगू शकत नाही. मग तिथंही तुम्हाला टिकायचं असेल तर मग तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये अभ्यास करा, योग्य पद्धतीने अभ्यास करा, तरच तुम्ही टिकसाल. परंतु काळ हा पूर्णपणे बदललेला आहे. 30-35 वयापर्यंत नुसतं सरकारी परीक्षेच्या मागे लागू नका. तुमचं वय कमी असेल तर नक्कीच सरकारी परीक्षेची नुसतं एकाग्र होऊन तयारी करा, पण स्वतःची एक वयाची लिमिट ठेवा. 25 वर्ष, 22 वर्ष, 27 वर्ष आणि त्याच्यासोबत 25च्या वरी जर तुमचं वय असेल तर एखादी कला, स्किल, टेक्निकल स्किल, कम्प्युटरचा कोर्स जो की सध्या मार्केटमध्ये चालू आहे, जो शिकल्यावर तुम्हाला नोकरी लगेच मिळेल, अशा प्रकारच्या गोष्टी शिका. कारण एका वयानंतर प्रत्येकाने स्वतःचे थोडे तरी पैसे कमवावेत, जास्त नाही, थोडे तरी स्वतःपुरते तरी पैसे कमवावेत. आणि त्यासाठी सध्याच्या या काळामध्ये काही टेक्निकल स्किल या प्रत्येकाला यायला पाहिजे. एक तर कला असावी आणि स्किल असावी. त्या कलेला सुद्धा तुम्ही टेक्निकल स्किलचं माध्यम लावलं तर तुम्ही लवकर पैसे कमवू शकता. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगू इच्छिते की सध्या जगात खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपण फक्त ओव्हर थिंकिंग करतो, नोकऱ्याच नाहीत. सरकारी नोकरीचा जर विषय सोडला तर सध्याच्या काळात खूप साऱ्या जॉब अवेलेबिलिटी आहेत. आपलं तिकडे लक्ष तर नसतंच आणि त्या जॉबसाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपण आत्मसात कधीच करत नाही, तिथपर्यंत जात नाही आणि तिथे इंटरव्ह्यू पण देत नाही. एखाद्या नोकरीसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या. डिग्री कंपल्सरी हवी, त्याच्यानंतर एखादा कम्प्युटरचा कोर्स कंपल्सरी हवा. त्या कोर्स मध्ये पण तुम्हाला नुसतं कागदाचं महत्व नाही राहिलेलं, तुम्हाला प्रॅक्टिकल लॅपटॉप वरती तो कोर्स करायला एक टास्क दिला आणि तुम्ही कम्प्लीट करता. म्हणजे एखादा तुम्हाला एक्झाम सारखा प्रश्न दिला, तुम्ही त्याचा पूर्ण टास्क कम्प्लीट करता, तर तुम्हाला त्या कोर्स मधली चांगल्या प्रकारची पगाराची नोकरी नक्कीच मिळेल. परंतु सध्याच्या काळामध्ये नोकऱ्या नाही, आपण सतत म्हणतो, आपण खूप जास्त विचार करतो आणि विचार करण्यामध्येच आपलं आयुष्य जातं. जे अवेलेबल आहे त्याच्यासाठी आपण सुरुवातच करत नाही, दैनंदिन जीवनामध्ये ती गोष्ट आणतच नाही. ज्या दिवशी आपण आपले सगळे विचार थांबून एकाच गोष्टीला पकडून त्या गोष्टीच्या मागे सतत दररोज प्रयत्न केला तर आपण शांतही होऊ आणि आपल्याला आयुष्यात काय हवं याची क्लॅरिटी येईल आणि त्याच्यासाठी आपण आपलं ध्येयही प्राप्त करू. काही गोष्टी मनन चिंतन करा, सतत मनामध्ये आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्नच ठेवा, त्याच्याच आजूबाजूचा विचार करा. बाजूच्या जगामध्ये काय चाललेलं आहे काय नाही याचा जास्त विचार करू नका. तुम्ही स्वतः सक्सेस झाला. एका व्यक्तीची प्रगती, स्वतःची प्रगती ही राष्ट्राची प्रगती असते, पूर्ण जगाची प्रगती असते. स्वतःची प्रगती बघा, स्वतःला वेळ द्या. या प्रत्येक व्यक्तीला वेळ देत बसू नका, आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. स्वतः सक्सेस व्हा, नंतर बाकीच्या गोष्टी करा. फक्त 6 महिने 1 वर्ष स्वतःवरती काम करा, शांत बसा, मनन चिंतन करा आणि विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे. त्या गोष्टीला एका वहीमध्ये लिहा आणि त्या दिशेने आजपासून या क्षणापासून कार्य करा. काही वर्षांपूर्वी मीही तुमच्या मधलीच एक होते, परंतु आज मला माझं ध्येय भेटलं आणि त्या दिशेने मी दररोज थोडं काम करत आहे. आणि मी तुम्हाला ज्याही या व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी छोट्या सांगितलेल्या, तुम्हाला या गोष्टी खूप साध्या वाटत असेल, पण या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या क्षणापासून जर ठरवल्या तर येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमचंही आयुष्य बदलून जाईल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 64वा दिवस होता आणि मी माझ्या आयुष्यात जे छोटे बदल केले मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते. तुम्हाला माझे विचार, व्हिडिओ सगळं आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एखादा असा विषय ज्यावरती तुम्हाला माझे विचार जाणून घ्यायचे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. माझ्या परीने जे माझ्याकडून योग्य उत्तर असेल मी देण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर.
धन्यवाद.